भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ. भगवान बुद्ध, त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या तीन गोष्टीवर भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. आज आपण काही आगळ्या धम्माचं ज्ञान असायला पाहिजे यावर एक व्हिडिओ आपण बनवत आहोत. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. बौद्ध धम्माविषयी आवश्यक ज्ञान. नंबर 1, 3 रत्ने कोणती? तर त्याचं उत्तर आहे बुद्ध, धम्म आणि संघ ही 3 रत्ने आहेत. यांना त्रिरत्न तसेच त्रिचरण असेही म्हणतात. प्रश्न 2, बौद्ध उपासक कोणाला अनुसरतात? त्याचं उत्तर आहे बौद्ध उपासक त्रिरत्नांना अनुसरतात. पंचशील कोणती ते सांगा. त्याचं उत्तर आहे प्राणाचा घात न करणे 1, चोरी न करणे 2, व्यभिचार न करणे 3, 4 खोटे न बोलणे आणि 5वं दारू मादक पदार्थ न सेवन करणे. ही पंचशील आहे. नंबर 4, भिक्खूंना किती शिलांचे पालन करावे लागते? त्याचं उत्तर आहे भिक्खूंना 227 शिलांचे पालन करावे लागते. किती? भिक्खूंना 227 शिलाचे पालन करावे लागते. नंबर 5, उपासकाला कमीत कमी किती शिलांचे पालन करावे लागते? त्याचं उत्तर आहे उपासकाला कमीत कमी 5 शिलांचे पालन करावे लागते. म्हणजे पंचशील पाळावं लागते उपासकाला. नंबर 6, कोणत्या मार्गाला दुःखनाशाचा मार्ग म्हणतात? परम अष्टांगिक मार्गाला दुःखनाशाचा मार्ग म्हणतात. नंबर 7, अष्टांगिक मार्गातील कोणत्याही 3 अंगाची नावे सांगा. नंबर 1, सम्यक दृष्टी. नंबर 2, सम्यक संकल्प. नंबर 3, सम्यक वाचा. नंबर 4, सम्यक कर्मांत. पाच, सम्यक आजीविका. 6, सम्यक व्यायाम. नंबर 7, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. अशा प्रकारे अष्टांगिक मार्गातील कोणत्या 3 अंगाची नावे सांगा. तर आपण सर्वच 8 यांची नावं सांगितलेली आहेत.
नंबर 8, अष्टांगिक मार्गात प्रथम कोणत्या अंगाला स्थान आहे? अष्टांगिक मार्गात सम्यक दृष्टीला प्रथम स्थान आहे. परम सत्य किती आहेत? परम सत्य 4 आहेत. परम सत्याची नावे सांगा. नंबर 1 दुःख, नंबर 2 दुःख समुदाय, त्याला तृष्णा म्हणतात. नंबर 3 दुःख निरोध, दुःख निरोधगामिनी मार्ग ही 4 परमसत्याची नावे आहेत. 4 परमसत्यातील कोणती 2 सत्य महत्त्वाची आहेत? 4 सत्यातील नंबर 1 दुःख, नंबर 2 दुःख निरोध गामिनी मार्ग म्हणजे दुःख नाशाचा मार्ग. ही 2 सत्य महत्त्वाची आहे. नंबर 12 भगवान बुद्ध हे मार्गदाता आहेत की मोक्षदाता? उत्तर आहे त्याचं भगवान बुद्ध हे मार्गदाता आहेत. मोक्षदाता नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय या वचनाचा अर्थ काय? जास्तीत जास्त लोकांच्या हितासाठी व जास्तीत जास्त लोकांच्या सुखासाठी, म्हणून त्याला बहुजन हिताय बहुजन सुखाय असं म्हटलं जाते. याचा अर्थ आहे. नंबर 14 निर्वाण मार्गाच्या 4 पायऱ्या कोणत्या? सोतापती 1, सकुदगामी 2, नंबर 3 अनागामी, नंबर 4 अरहत. ह्या निर्वाण मार्गाच्या 4 पायऱ्या आहेत. नंबर 15 प्रज्ञा महत्त्वाची की शील महत्त्वाचे? प्रज्ञा महत्त्वाची आहेच, पण प्रज्ञेपेक्षा शील खूप महत्त्वाचे आहे. बौद्धांच्या धम्मग्रंथाची नावे काय आहेत? त्याचं उत्तर आहे बौद्धाच्या धम्मग्रंथाची बौद्धाच्या धम्मग्रंथाचे नाव त्रिपिटक आहे. नंबर 17 त्रिपिटक ग्रंथाचे 3 भाग कोणते? विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक हे त्रिपिटक ग्रंथाचे 3 भाग आहेत. त्रिपिटक ग्रंथाचे 3 भाग आहेत. त्रिपिटक ग्रंथ कोणत्या भाषेत हे लिहिल्या गेले? त्रिपिटक ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला गेलेला आहे? तर त्रिपिटक ग्रंथ पाली भाषेत लिहिला गेला आहे. नंबर 19 त्रिपिटक ग्रंथातील लहान पण अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ होता कोणता? धम्मपद,
हा त्रिपिटकातील लहान पण अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. महत्त्वाचे 20 नंबर. महत्त्वाचे बौद्ध ग्रंथ सांगा. कोणते 4? नंबर 1 धम्मपद, थेरगाथा, थेरीगाथा, जातकगाथा, सुनिपात, दीर्घनिकाय, तसेच मिलिंद प्रश्न, बुद्ध आणि त्यांचा धम्म इत्यादी. बौद्धामध्ये बौद्ध धर्मीय देशाची नावे सांगा. नंबर 1 कंबोडिया, चीन, थायलंड, बौद्ध धर्मीय देशाची नावे सांगा. कोणतेही 4? भारत, श्रीलंका, म्यानमार, ब्रह्मदेश, कंबोडिया, चीन, थायलंड, तिबेट, जपान, व्हिएतनाम, नेपाळ इत्यादी. भारतातील प्राचीन बौद्ध स्थळे सांगा. कोणते 4? बुद्धगया, सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर, सांची, नालंदा, श्रावस्ती, राजगृह. नंबर 23 बौद्ध लेण्या कोठे कोठे आहेत? नंबर 1 अजंठा, वेरूळ, कार्ले, घारापुरी, भांजे, नाशिक, कानेरी इत्यादी ठिकाणी बौद्ध लेण्या आहेत. बौद्धांच्या विशेष दिनापैकी कोणत्याही 4 दिवस सांगा. नंबर 1 भीम जयंती 14 एप्रिल, भगवान बुद्ध जयंती, वैशाख पौर्णिमा, धम्मदीक्षा दिन, विजयादशमी, ज्योतिबा फुले स्मृती दिन, नोव्हेंबर बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिन, 6 डिसेंबर, रमाबाई आंबेडकर स्मृती दिन, 27 मे 1891. बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 1956. रमाबाई आंबेडकर स्मृती दिन 27 मे. सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी. पंचरंगी धम्मध्वजाचे क्रमवार रंग सांगा. नंबर 1 निळा, नंबर 2 पिवळा, नंबर 3 लाल, नंबर 4 पांढरा, नंबर 5 नारंगी. हे धम्मध्वजाचे 5 रंग आहेत. आता आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचा मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल, जन जन मंगल,
जन जन मंगल भोई रे. सर्वांचं मंगल. गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल, या चॅनलवर भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर आपण रोजचा एक व्हिडिओ बनवत असतो. तरी आपण सर्व सबस्क्रायबर मित्रांचं अभिनंदन. तरी आपण सर्वांनी गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कॉमेंट्ससुद्धा करा. परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. बहुजन हिताय, बहुजन सुखाय. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल.